जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि या दिवसानिमित्त आपण फक्त महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत नाही, तर त्यांच्या यशामागची कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। एकूणच स्त्रीच्या यशस्वीतेचा किंवा एकूणच तिच्या प्रवासामागचा जो संघर्ष असतो, त्यामागे जिद्द असो, चिकाटी असो, सातत्य असो, स्वतःवरचा विश्वास असो आणि मोठमोठी स्वप्न असो, या सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव त्यामध्ये असतो आणि या सगळ्या गोष्टी पुढे ठेवूनच आपापल्या क्षेत्रामध्ये त्या कार्य करत असतात। आज आपल्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी अगदी कमी वयामध्ये आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली आणि राजकारणामध्ये स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि इतर महिलांसाठी त्या प्रेरणा बनल्यात। आपल्यासोबत आज जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या मंचावर आहेत राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि एकूणच त्यांच्या या जडणघडणीमध्ये कोणकोणत्या गोष्टींमुळे त्यांना प्रेरणा मिळाली आणि हे जे बाळकडू आहे ते त्यांना कसं मिळालं किंवा एकूणच इतर ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी त्या कशा पद्धतीनं एक आदर्श ठरल्यात त्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅम। नमस्ते। जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। खूप धन्यवाद। 8 मार्च आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करतो। एकूणच तुम्ही या महिला दिनाकडे कसं बघता? खरं तर महिला दिन आपण दरवर्षी अतिशय उत्साहात, आनंदात आणि अभिमानाने आपण हा साजरा करत असतो आणि कुठे ना कुठेतरी महिलांना वाटतं की एक असा दिवस आहे ज्या दिवशी आपण स्वतःला साजरं करतो, पण मी नेहमीच म्हणत असते की एक दिवसाच्या पलीकडे ज्या वेळेला वर्षभर स्त्रीत्व आपल्याला साजरं करता येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो एक स्त्रियांसाठी किंवा महिलांसाठी एक मला वाटतं एक सकारात्मक आयुष्याची ती एक वाटचाल असेल। निश्चितच। आणि प्रत्येक क्षेत्र असो यामध्ये आता महिलांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे। तुम्ही एक महिला आहात आणि तुमच्याकडे विभाग जो आहे तो सुद्धा महिला आणि बाल विकास आहे। तर या विभागामार्फत सुद्धा महिलांसाठी कशा पद्धतीनं शासन स्तरावर वेगवेगळ्या ठोस ज्या योजना आहेत त्या राबवल्या जात आहेत? खरं तर महिला व बाल विकास विभाग म्हटलं की बहुतांशी जणांची ही समज असते की महिलांच्या निगडीत सगळ्या बाबी या विभागाशी आहेत। साधारणपणे विभागाचं नाव त्या पद्धतीनं असल्यामुळे त्यामुळे वेगवेगळे पैलू आहेत। एकतर या विभागामध्ये शासनाच्या, केंद्र शासनाच्या खूप योजना येतात ज्याच्यामध्ये महिलांसाठी असेल, बालविकास असल्यामुळे बालकांसाठी आहे, किशोरवयीन मुलींसाठी आहेत, एकल महिलांसाठी आहेत अशा, किंवा अनाथांसाठी आहेत। खूप चांगल्या योजना अनाथांसाठी सुद्धा 1% आरक्षणासाठी या विभागाने आणलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या पीडित महिला आहेत त्यांच्यासाठी आहेत आणि केंद्र शासनाने जे सुपोषित भारत करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या योजना सुरू असतात त्यासुद्धा या विभागाच्या अंतर्गत आमच्या विभागाच्या अंतर्गत त्या सगळ्या अंमलबजावणी ही केली जात असते। त्यामुळे महिलांच्या आणि बालकांच्या विषयी बहुतांशी गोष्टी या विभागामध्ये येतात आणि या पलीकडे जे महिला धोरण आहे ते किंवा बालकांचं धोरण असेल ते या विभागाच्या माध्यमातून बनवलं जातं आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याचे इंडिकेटर्स हे इतर विभागांना दिले जातात आणि मग त्याच्यातून त्यांनी महिलांसाठी काही स्पेसिफिक स्कीम्स आणाव्यात या संदर्भातला तिथे एक त्या पद्धतीनं मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांना सजेशन्स म्हणा असे त्या पद्धतीनं दिले जात असतात। ते धोरणाच्या माध्यमातून असतं आणि विभाग म्हणून वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर सगळ्यांना माहितीच आहे, पण या व्यतिरिक्त स्तनदा मातांचं पोषण असेल, मातृवंदना योजना ही आत्ताच आरोग्य विभागाकडून महिला बालविकास विभागाकडे हस्तांतरित झालेली आहे। बालकांचं पोषण असेल, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी जे 2 आयोग आहेत ते दोन्ही या विभागाच्या अंतर्गत येतात। त्याच्यामुळे अशा बरेचसे स्कीम्स आहेत
आणि जसं ICDS विभाग आहे हां. तसं एक महिला बाल विकास आयुक्तालय आहे. त्याच्या अंतर्गत सुद्धा वन स्टॉप सेंटर असतील, शक्ती सदन असतील, वर्किंग विमेन हॉस्टेल असतील, अशा अनेक योजना हे त्या अंतर्गत येतात. एकूणच महिलांचं नेतृत्व वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कशा पद्धतीनं उपाययोजना राबवण्यात येतात? यात साधारणपणे तर ज्या एकल महिला आहेत त्यांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ज्या बालकांनी त्यांचे पालक गमावलेले आहेत अशांसाठी आम्ही अनुदान उपलब्ध करून देतो. त्यांना महिन्याला अनुदान उपलब्ध होतं. अनाथांसाठी 1% शासकीय नोकरींमध्ये आरक्षण उपलब्ध करून दिले. त्याच्यामध्ये आत्ता हल्लीच त्याची अंमलबजावणी झालेली आहे. त्याच्यामुळे या वर्षभराच्या कालावधीमध्ये जवळपास 1000पेक्षा अधिक अनाथांना शासकीय नोकरी मिळाली. त्यात क्लास 1 सुद्धा आहेत, क्लास 2 सुद्धा आहेत, क्लास 3, क्लास 4 पण आहेत. आम्ही मातृवंदना जी योजना आहे याच्यामध्ये एखादी महिला गरोदर झाल्यानंतर तिला फेजेसमध्ये तिची जी काही ट्रीटमेंट असते, चेकअप असतं, यासाठी अर्थसहाय्य केलं जातं. लेक लाडकीसारखी योजना आहे जिथे मुलीचा जन्म झाल्यापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या खात्यामध्ये 1,01,000 इतकी रक्कम त्या ठिकाणी जमा होते. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तिच्या त्या शैक्षणिक जीवनाला सुद्धा त्याच्यातून आधार हा मिळतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर आहेच, त्याच्यातून दर महिन्याला 1500चा लाभ मिळत असतो महिलांना. आम्ही मनोधैर्य जी योजना आहे ज्याच्यामध्ये ॲसिड अटॅक्स असतील, म्हणजे आधी त्याच्यामध्ये फक्त महिलांवर शारीरिक अत्याचार होऊन ज्या त्यांना म्हणजे त्याच्यातून बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातून जी मनोधैर्य योजना होती त्याची व्याप्ती आम्ही वाढवून त्याच्यामध्ये ॲसिड अटॅक्सचा पण समावेश केला. म्हणजे ज्यांना ॲसिड अटॅक्स किंवा घरामध्ये स्फोट झाल्यामुळे ज्यांना शारीरिक काही हे झालेले आहेत, पीडा झालेल्या आहेत, त्यांनासुद्धा ही स्कीम आम्ही 1 वर्षभरापासून आम्ही तो निर्णय घेऊन ती लागू केली. त्याच्यामुळे त्याच्यातून त्यांनाही कुठे ना कुठेतरी त्या मानसिक आणि शारीरिक धक्क्यातून बाहेर पडायला उपयुक्त होते. आदिशक्ती अभियान हे आम्ही यावर्षीपासून सुरू केलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाची कमिटी स्थापित केली जाते. ज्याच्यात तिथली महिलाच अध्यक्ष असते त्या कमिटीची. तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये मीटिंग घेण्याचा अधिकार त्यांना असतो. त्याच्यामध्ये तिथले माजी शिक्षक किंवा तिथल्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक असे त्या समितीचा भाग असतात आणि त्याच्यातून महिलांवर गावामध्ये अत्याचार होऊ नये, महिलांनी पर्यावरणपूरक बाबीमध्ये त्यांनी सहभाग घेतला पाहिजे, त्यांनी ग्रामसभा अटेंड केली पाहिजे, त्यांनी वेगवेगळा उपक्रम तिथं राबवले पाहिजेत, शिक्षणापासून वंचित एकही मुलगी राहता कामा नये, अशा सगळ्या बाबी आम्ही त्या समितीमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि जे चांगल्यातलं चांगलं काम करतील त्यांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्कार ठेवलेत आणि त्याचं नेतृत्व तिथली स्त्रीच करत असते त्या समितीचं. तर असे अनेक उपक्रम हे आम्ही विभागाच्या वतीने राबवत असतो आणि तेही शहरी आणि ग्रामीण भाग बघून त्या पद्धतीने त्या योजना सुरू आहेत. जसं आता आपण म्हणालात की अत्याचाराच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि आपण जरी स्त्री समानता म्हटलं तरी सुद्धा काही लोकांची मानसिकता ही फार विचित्र असते आणि आज आपण पाहतो अगदी जन्मजात मुलीपासनं ते वयस्क महिलांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होतात आणि त्यानंतर मग ते मानसिक खच्चीकरण सुद्धा तिथे महिलांचं होतं. तर अशा मनोप्रवृत्तीबद्दल तुम्ही काय म्हणाल आणि मग अशा समजा एखाद्या प्रसंगाला सामोऱ्या गेल्यात महिला तर त्यांनी त्यातनं बाहेर पडण्यासाठी कशी मानसिकता बदलली? खरं तर महिला आयोग असेल किंवा विभागाच्या वतीने सुद्धा अनेक आपल्याला माहिती आहे जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी दामिनी पथक असतात, दक्षता तिथं केंद्र असतं, याच्यातून अधिकाधिक किंवा आयोगाकडे महिला आयोग असतं आणि याच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून कुठे ना कुठेतरी सरकारचे सगळे घटक जोडलेले असतात. गृह विभागाचा सुद्धा याच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण एक भाग असतो आणि महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही हाच प्रयत्न करतो की वन स्टॉप सेंटर्स आम्ही सक्षम ठेवतो किंवा ज्या महिला ह्या अशा कुठल्या प्रॉब्लेम्समधून जात आहेत त्यांना वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून शेल्टर मिळावं, त्याच्यातून मग तिथं त्यांना काउन्सिलिंग केली जाते. त्याच्यानंतर मग शक्ती सदन किंवा वर्किंग विमेन हॉस्टेल ह्या अशा महिलांना ते छत्र देतं किंवा आमचे बालगृह जे असतात ते किशोरवयीन मुलींना
ज्यांना कदाचित त्या अनाथ असतील किंवा अशा सगळ्या घटनांमधून त्या गेलेल्या असतात, त्यांना एक नॉर्मल आयुष्य जगता यावं किंवा छत्र एक मिळावं या दृष्टिकोनातून हे बालगृह उपलब्ध करून दिले जातात. बालसंगोपन केंद्र असतात जे मंजूर केले जातात, त्याला एक आम्ही दर महिन्याचा निधी हा त्यांना देत असतो. त्यामुळे असे वेगवेगळे घटक असतात आणि त्याच्यातून आम्ही प्रयत्न करतो की कुठलाही पीडित घटक जो विभागाशी निगडीत आहे किंवा त्याच्या आधिपत्याखाली येतात ते त्या ह्याच्यापासून वंचित राहता कामा नये. आणि एकूणच अशा प्रसंगातनं आलेल्या महिलांचं पुनर्वसन करण्याचं काम चांगल्या तऱ्हेने केलं जातं. आता आम्ही एक एकल महिलांच्या संदर्भामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी एक 7:30-8 वाजता ती मीटिंग झाली होती, मला आजही आठवतं. आणि पुणे जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यांनी एकल महिलांसाठी आपण काय करावं, म्हणजे एका छताखाली त्यांना सगळ्या स्कीम्स मिळाल्या पाहिजेत, तर ते आम्ही तिथून सुरुवात केली. आणि आज राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषित केली की एकल महिलांच्या संदर्भामध्ये आम्ही एक धोरण करतोय. म्हणजे त्या ज्या एकट्या असतात त्यांना दारोदारी भटकावं लागू नये त्यांचा लाभ मिळवण्यासाठी किंवा कुठल्या तरी स्कीममध्ये त्यांना अंतर्भूत करून घेण्यासाठी. तर त्याच्यासाठी एक 1 पॉइंट विंडो किंवा वेगवेगळ्या स्कीम्सचा लाभ त्यांना कसा देता येईल आणि त्या वंचित राहता कामा नये शासनाच्या कुठल्याही सहकार्यापासून. तर ह्या दृष्टिकोनातून विभाग हे आता काम करत आहे. वा. आपल्या विभागामार्फत बालकांसाठी सुद्धा ICDS ही एक सर्व्हिस पुरवली जाते, तर नेमकी ही काय आहे आणि बालकांच्या पोषणासाठी आणि विकासासाठी कशा पद्धतीने काम केलं जातं? ICDSच्या अंतर्गत जो वयोगट येतो तो 0 ते 6 पर्यंतचा हा वयोगट असतो. अंगणवाडीमध्ये साधारणपणे स्तनदा माता असतील, गरोदर माता ज्या असतील त्यांना पूरक चांगल्या पद्धतीचा आहार देणं, 3 ते 6चा जो वयोगट आहे त्यांना पोषण भी पढाई भी असं आता केंद्र शासनाने नवीन जे धोरण आखलेलं आहे त्यानुसार आम्ही काम करत आहोत. त्याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाचा सुद्धा आम्ही समन्वय साधून नवीन एड्युकेशन पॉलिसी जी आहे, नवीन शिक्षण धोरण जे आहे त्यानुसार सुद्धा या 3 ते 6 वयोगटातल्या मुलांना एका बाजूला अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार आणि त्याचबरोबर त्यांचं चांगलं प्रायमरी एड्युकेशन, म्हणजे कारण ते 6 वर्षानंतर ते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये किंवा आपापली जी काही शाळा असेल त्यानुसार जाणार, पण अंगणवाडीमध्ये असताना त्यांना बेसिक जे काही बालवाडीमध्ये जसं आपण शिकतो त्या पद्धतीनं त्यांना शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत. आणि कुपोषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अधिकाधिक या वर्षीपासून विशेष आम्ही उपक्रम राबवणार आहोत. गेल्या 3 वर्षापासून कुपोषणाची जी पर्सेंटेज आहे हे कमी होत चाललेलं आहे, पण ते आम्हाला 0.10% पण खाली आणायचं आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही एक वाटचाल करत असताना कुपोषण मुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अनेक आहारामध्ये आणखीन काही चांगले बदल आणि त्याचबरोबर त्यांना सकस आहार हा चांगला क्वालिटीचा पुरवणं ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ICDS हे काम करत आहे. आणि त्यामध्ये सुद्धा म्हणजे अगदी दरी खोऱ्यात राहणारे किंवा आदिवासी भागामध्ये राहणारी मुलं जी कुपोषित होती त्यांना त्याचा लाभ होऊन ते सुपोषण कसं होईल याचा पूर्ण त्यामध्ये आढावा घेतला जातो. अतिशय दुर्गम भागापर्यंत सुद्धा आज अंगणवाडी आहे. हो, म्हणजे कनेक्टिव्हिटीमध्ये आम्ही कुठे कमी नाही. फक्त जे येणारी जी बालकं आहेत त्यांचं चांगल्या पद्धतीनं संगोपन व्हावं. आहार त्यांना पहिले 1000 दिवस बालकाच्या जन्मापासूनचे जे पहिले 1000 दिवस असतात ते बालकाच्या दृष्टिकोनातून आणि आईच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचे असतात. ते पहिले 1000 दिवस हे त्यांचे व्यवस्थित असावे. त्यावेळेला एकदा अंगवळणी ज्या सवयी पडतील, जो आहार पडेल, हा त्यांना पुढच्या संबंध सुदृढ आयुष्यासाठी उपयुक्त राहणार आहे. वा. आणि त्याचा लाभ घेतायत मुलं. एकूणच आपण आता पाहायला गेलं तर आधुनिक युग आहे, AIचा जमाना आहे, तर यामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं तरी सुद्धा बालक असो किंवा महिला यांच्या सुरक्षेचा प्रश्न आजही उद्भवतो. म्हणजे आपण एवढ्या उपाययोजना राबवतो तरी सुद्धा होतो.
तर त्यासाठी मानसिकता तर आहेच, मात्र तरीसुद्धा सुरक्षितच्या दृष्टीने AIचा वापर करून, तंत्रज्ञानाचा वापर करून काही उपाययोजना राबवल्या जातात. अगदीच या संदर्भामध्ये सुद्धा सुरक्षतेचा विषय आहे म्हणून की मिसिंग चाइल्ड या संदर्भातली एक चांगली यंत्रणा मधल्या कालावधीमध्ये केंद्र शासनाने तयार केली. आम्ही सुद्धा राज्य शासन म्हणून त्या पद्धतीनं त्याच्यावर ती ट्रॅकिंग सिस्टीम हां. ही अधिक सक्षम झाली पाहिजे, किंवा मिसिंग बालकांचा डेटा त्याच्यावर येऊन त्याच्यातले किती बालकं सापडलेत, किती अजून बेपत्ता आहेत, त्या संदर्भातली ट्रॅकिंग सिस्टीम, महिलांच्या संदर्भातली ट्रॅकिंग सिस्टीम, एक मायग्रेटिंग पॉप्युलेशनची एक ट्रॅकिंग सिस्टीम आम्ही डेव्हलप केलेली आहे. बरं. म्हणजे जे आपलं मायग्रेटिंग पॉप्युलेशन असतं, समजा उदाहरणार्थ ऊसतोड कामगार, हां. हे मायग्रेटिंग पॉप्युलेशन असतं, त्यांच्यासोबत त्यांचं अख्खं कुटुंब मायग्रेट होतं. समजा एका जिल्ह्यातून ते बालक दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मायग्रेट झालंय कुटुंबासोबत, ऊसतोड कामगारांचं कुटुंबासोबत, तर त्याची एक सिस्टीम आम्ही डेव्हलप केलेली आहे. वा. म्हणजे समजा उदाहरणार्थ बीड जिल्ह्यातनं ते जालना जिल्ह्यामध्ये मायग्रेट झाले बरं. ऊसतोड कामगार, तर त्याची मायग्रेशन सिस्टीम जी ट्रॅकिंग सिस्टीम आहे त्याच्यावर त्याची अपडेट येणार, आणि ज्या जिल्ह्यामध्ये ते मायग्रेट झाले तिथं त्यांना तो लाभ पोषण आहाराचा सुरू होणार. अच्छा. तर त्या पद्धतीनं आम्ही ते डेव्हलप केलेली आहे. त्याच्यातून मायग्रेटिंग पॉप्युलेशन सुद्धा, बालकं सुद्धा ही आहारापासून आणि विभागाच्या माध्यमातून दिलेल्या लाभापासून वंचित राहता कामा नयेत. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही ही यंत्रणा ही सुरू केली आहे. त्याचे खूप चांगले रिझल्ट येत आहेत. आता आणखीन ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आणखीन सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. आता आपण महिला म्हणून महिलांचा विचार केला तर महिलांच्या एकूणच सक्षमीकरणासाठी, सशक्तीकरणासाठी खूप साऱ्या योजना आहेत आणि त्याचा लाभ घेत आहेत. मात्र एकत्रितपणे असा काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहे का ज्यावर महिलांना सहजपणे सगळ्या योजनांची माहिती होईल आणि सहज होईल लाभ घेणं? खरं तर प्रत्येक विभागाच्या महिलांच्या संदर्भातल्या योजना वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ परिवहन विभागाची महिलांना एसटी मध्ये प्रवास करताना 50% सवलतीचं आहे. उद्योग विभागाची समजा जर महिला अधिक कामगार जर त्या कुठल्या नवीन जे उद्योग येणार आहेत त्यांनी घेतले तर त्यांना अधिक इन्सेंटिव्ह दिलं जाईल, किंवा लघु उद्योग सुरू करत असताना जर महिला उद्योजिका असेल तर त्यांना इन्सेंटिव्ह अधिक मिळेल, असं उद्योग विभागाचं आहे. महिला व बालविकास विभाग म्हणून तर आमच्या बऱ्याचशा योजना आहेतच. त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचं, जर मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल आणि त्या 1 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचं कुटुंब असेल तर त्यांच्यासाठीची अर्थसहाय्याची योजना आहे. अशा वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आणि साधारणपणे या एका कन्सॉलिडेशन किंवा एकत्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून IT विभाग म्हणजे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने त्यांनी एक सुरुवात केलेली आहे त्या सगळ्याची. पण त्यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी महिला धोरणाच्या माध्यमातून ती एक थोडी सुरुवात करून एका डिजिटल माध्यमांवरच सगळ्या स्कीम आणण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे निदान त्याची माहिती तरी मिळावी एका प्लॅटफॉर्मवर, या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलत आहोत. आणि त्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम सुद्धा राबवले अगदीच. जातात. आता महिला धोरण जे आपण आणलं, 4थं महिला धोरण, याआधी 3 महिला धोरणं आपण आणली, पण 4थं महिला धोरण जे आणलं त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाने महिलांच्या दृष्टिकोनातून काही ना काही पावलं उचललीच पाहिजेत, या बाबतीतले इंडिकेटर देण्यात आले. आणि त्यानुसार त्या धोरणाच्या अंतर्गतच हे एकत्रीकरणाचं एक डिजिटल प्लॅटफॉर्म हे पुढच्या कालावधीमध्ये आपण तयार करत आहोत. एकूणच महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत, पण काही वेळेस थोडंसं त्यांना म्हणजे एक मर्यादा असतात, तर त्या मर्यादा ओलांडून सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना कामगिरी करायची असेल आपापल्या क्षेत्रामध्ये, तर अशा महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? नाही, उलट मी तर नेहमी सांगत असते की महिलांनी स्वतःचं अस्तित्व एक तयार करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाचं आपापलं एक अस्तित्व असतं, एक महत्त्व असतं. शेवटी आज कुटुंब सांभाळताना पण घरातली फायनान्स मिनिस्टर म्हणजे कोणतं? महिला. घरातला आर्थिक चक्र आणि घर चालवणं ही सगळं आपण आपसुकच त्या महिलेचीच ती जबाबदारी आहे, त्या पद्धतीनं ते आजही धरलं जातं. पण महिलांनी हॉबीज जोपासल्या पाहिजेत. आम्ही लाडकी बहीण ज्या वेळेला योजना आली त्यावेळेला बघितलं की अगदी घरकाम करणाऱ्या महिला पण असतील किंवा घर सांभाळणाऱ्या महिला पण असतील, त्यांना ज्या वेळेला ही रक्कम त्यांच्या अकाउंटला जायला लागली त्यावेळेला अनेकींनी स्वतःचं अकाउंट पहिल्यांदा उघडलं. 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला ज्यांचं अकाउंटच नव्हतं बँकमध्ये, ज्यांचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट
लिंक्डच नव्हतं एकमेकांसोबत. म्हणजे त्यांच्या स्कीमला वेगवेगळ्या पैसे येत असतील, पण ते अकाउंट कदाचित घरातल्या पुरुषाचंच असेल. पहिल्यांदा त्या महिलेच्या अकाउंटला हा निधी जायला लागला. त्याच्यातून अनेकींनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले. म्हणजे 7,000-7,500चा जो आम्ही एकत्रित लाभ दिला, ते त्यांनी एका छोट्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून काही रॉ मटेरियल घेतले. त्याच्यातनं त्यांनी ज्या वस्तू बनवल्या त्याची विक्री 10-15 हजारची झाली. तो ऑटोमॅटिकली अशा अनेक पॉझिटिव्ह केस स्टोरीज ज्या आहेत ह्या आमच्याकडे तयार झाल्या. त्यातून आम्हालाही लक्षात आलं की टॅलेंट खूप आहे, पण कुठेतरी आपण फक्त त्यांना थोडी साथ दिली की ऑटोमॅटिकली त्यांना हा प्लॅटफॉर्म मिळतो. तर मी तर नेहमी महिलांना सगळ्यांना सांगत असते की त्यांनी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती स्वप्न बघितल्यानंतर ती पूर्ण करण्याची क्षमता ही त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. त्यामुळे आणि त्यांची साथ द्यायला सरकार तर आहेच. निश्चितच. महिला आणि बालविकास मंत्री म्हणून तुम्ही काम करताय. रोज वेगवेगळ्या महिला म्हणा किंवा लोक यांच्याशी संपर्क येतो. तुम्ही महिलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढची 5 ते 10 वर्ष साधारण कशा पद्धतीने पाहताय? एक तर महिलांमध्ये अधिकाधिक फायनान्शियल लिटरसी आली पाहिजे. त्यांच्यामध्ये आर्थिक साक्षरता ही आली पाहिजे. अनेकदा आपण बघतो की आमच्या आधीची जी पिढी आहे महिलांची, ह्या टेक्नोसॅव्ही नाही आहेत. त्या हल्लीच्या कालावधीमध्ये स्मार्टफोन वापरायला लागलेल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकदा सायबर क्राईम्समध्ये त्या फसतात. अनेकदा फायनान्शियल जर त्यांच्यामध्ये लिटरसी नसेल तर ते ऑनलाईन हल्ली पेमेंटचं हे वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या फसतात. तर फायनान्शियल लिटरसी महिलांमध्ये येणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे एक. आणि महिलांना आर्थिकरित्या सक्षम घेणं. म्हणजे बरंचसं असं आहे की महिलांची निर्णय घेण्याची क्षमता आहे, पण आर्थिक सक्षमता नाही म्हणून ते निर्णय घेत नाही. अनेक असे आहेत की ज्या पीडित महिला पण आहेत, पण त्यांना ही सवय झालेली आहे की ही पीडा आपण सोसली पाहिजे कारण आपण आर्थिकरित्या सक्षम नाही आहोत कुठला निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून. तर त्या ह्याच्यानी सुद्धा त्यांना सरकार त्यांच्या पाठीशी आहे. वेगवेगळ्या त्यांच्यासाठी स्कीम्स आहेत ज्या त्यांना सक्षम करू शकतात. ह्या दृष्टिकोनातून आम्हाला अधिकाधिक त्या ठिकाणी काम करायचं आहे. एकल महिला, सिंगल मदर्स असो किंवा पती गमावलेले म्हणजे असो किंवा काही ना काही वेगवेगळ्या याच्यातून विभक्त झालेल्या महिला असो, निराधार महिला असो, यांना अधिकाधिक आधार देणं. काही महिला सिंगल मदरसुद्धा म्हणजे सिंगल पॅरेंटसुद्धा आहेत. अशा महिलांना जर आपण स्कीम्सच्या माध्यमातून आर्थिक सक्षम केलं तर त्यांच्या परिवाराला, ते कुटुंबाला एकट्या असून पण चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतात. काहींना करिअरची खूप आवड असते, पण त्यांना या वेगवेगळ्या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पहिल्या दिवसापासूनच खूप पॉप्युलर झाली. कारण मला वाटतं राज्यात क्वचितच अशी महिला असेल ज्यांनी ही स्कीम ऐकली नसेल, पण ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली. मग इतर ज्या स्कीम्स आहेत ह्या पण त्याच पद्धतीनं पोहोचल्या पाहिजेत, म्हणजे कुठलाही घटक महिलांमधला हा लाभापासून वंचित राहणार नाही. ऑटोमॅटिकली त्या सक्षम होतात आणि मग त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळून जातो. तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला काम करायचं आहे. आणि महिला धोरण जे आहे हे पुढच्या 5-10 वर्षाच्या दृष्टिकोनातून आखलेलं आहे आणि ते फ्लेक्झिबल ठेवलेलं आहे. एखादी स्कीम आम्हाला वाटलं की जी धोरणामध्ये आहे पण ही काही फार इफेक्टिव्ह ठरत नाही आहे, तर ती बदलून तिच्यामध्ये ऑल्टरकेशन्स आम्ही करू शकतो. इतकं फ्लेक्झिबल ते धोरण केलेलं आहे. म्हणजे ते धोरणात आहे म्हणून 5 वर्ष चालू ठेवावंच लागेल असं नाही, त्याच्यात इम्प्रोव्हायझेशनही आम्ही करू शकतो. तर त्या पद्धतीनं विभाग म्हणून आमचं काम करण्याचं उद्दिष्ट आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय महिला दिवस त्या निमित्तानं, तसा एक दिवसच महिलांसाठी नसतो, अख्खं वर्ष असतं, पण तरी सुद्धा त्या निमित्तानं तुम्ही काय संदेश द्याल समस्त महिलांना? मी आपल्या माध्यमातून सर्व महिलांना या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देईन. पण खऱ्या अर्थानं महिला दिन हा 365 दिवस असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कुठेही वाटता कामा नये की एकच दिवस महिलांसाठी का. ज्या वेळेला आपण स्वतःसाठी एक स्वतंत्र जागा, स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू, त्यावेळेला आपल्याला एक महिला दिवस साजरा करण्याची ही गरज भासणार नाही. उलट वर्षाचे 12 महिने हे आपलेच आहेत अशी भावना महिलांमध्ये तयार व्हावी
महिला सुरक्षित राहाव्या. सुरक्षित महाराष्ट्र, मला वाटतं 100% सुरक्षित महाराष्ट्र ज्या वेळेला होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं अधिक हा महिला दिन हा आम्ही त्या दृष्टिकोनातून साजरा करू शकू असंही या निमित्ताने मला नक्की वाटतं. तर मंडळी, अशा पद्धतीनं महिला दिन हा केवळ एक दिवसाचा क्षण नाही आहे, तर वर्षाचे 12ही महिने 365 दिवस साजरा करण्याचा हा दिवस आहे. आणि महिलांसाठी काम करत असताना कशा पद्धतीने ते काम केलं जातं, कोणकोणत्या योजना महिलांसाठी आहेत आणि त्या कशा पद्धतीनं कार्य करतात आणि त्याचा लाभ कसा महिला घेत आहेत, या सगळ्याच विषयी आज आपण माहिती जाणून घेतली. आणि ही माहिती आपल्याला देत होत्या महिला आणि बाल विकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे. मॅम, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं महिला दिनाच्या निमित्तानं आणि एकूणच कशा पद्धतीनं विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवतात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. खूप थँक्यू, खूप धन्यवाद. तर मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.